सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. गोवा बनावटीच्या आणि महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेल्या दारूची अवैध तस्करी, विक्री आणि बनावट मद्य निर्मिती करणाऱ्या टोळीवर संगमनेरच्या राज्य उत्पादन शुल्कनं धडक कारवाई केली आहे. तर या धडक कारवाईत गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स, नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, बनावट बुचं आणि दुचाकी वाहन असा 5,38,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. संगमनेर शहरातील जांताराजा मैदानाजवळील शिवाजीनगर परिसरातील एका घरात गोवा राज्यातील प्रतिबंधित मद्याचा मोठा साठा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आणि त्यानंतर या पथकानं इथं छापा टाकला. या कारवाईत शिवकुमार मनोजकुमार कालडा आणि सौरभ अरविंद पापडेजा, दोघेही राहणार संगमनेर, यांना अटक केली गेली आहे. आरोपींच्या ताब्यातून रॉयल इम्पॅक्ट व्हिस्कीचे 34 बॉक्स, विविध नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, बनावट बुचा आणि वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकी हस्तगत केली गेली आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता ही तयार केलेली बनावट दारू नेहरू चौकातील हॉटेल सुरभी FL3, परवाना क्रमांक 193 या ठिकाणी विक्रीसाठी पाठवण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. या माहितीनंतर पथकानं तात्काळ हॉटेल सुरभीवर छापा टाकून 61,310 रुपये किमतीच्या बनावट दारूच्या बाटल्या जप्त केल्यात. या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. संगमनेर न्यायालयात या आरोपींना हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये याच सुरभी बियर बारवर छापा टाकून त्याला सील केलं गेलं होतं. त्यावेळीही या दुकानामध्ये बनावट दारू मिळून आली होती. संगमनेर शहरासह तालुकाभरात परराज्यातून बनावट दारूची तस्करी होत असल्याचं समोर आल्यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशांच्या हवेपोटी लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संगमनेरकर करतायत. दरम्यान ग्राहकांनी कोणत्याही अनधिकृत किंवा संशयास्पद ठिकाणाहून दारू खरेदी करू नये. मद्य खरेदी करताना ते अधिकृत परवानाधारक दुकानातूनच घ्यावं आणि बाटलीवरील सील ते लेबल तपासूनच खरेदी करावी, असं आवाहन उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक योगेश खेडकर यांनी केलंय. दरम्यान या दुकानाचा कायमचा परवाना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जातीय. तसा आदेश अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी लवकरच पारित करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.